पासपोर्ट म्हणजे कुठे जात आहे मी? विरजाने भीतीच्या नजरेने रमेशला विचारले. तू नाही, आपण जात आहोत सौदीला, ते पण तुला विकायला. आ हा हा हा. आता पुढे. नाही. रडून घाबरून विरजा तिथून पळायचा, त्यांना मारायचा प्रयत्न करू लागली. मोठ्या मुश्किलीने त्या दोघांनी तिला आवरलं आणि बेशुद्ध केलं. कसलं तरी इंजेक्शन तिला देण्यात आलं. तिला एक मेडिकल पेशंटच्या वेशात तयार करण्यात आलं होतं. रमेश तिचा नवरा बनला होता आणि मेडिकल ट्रीटमेंटसाठी आपल्या बायकोला घेऊन सौदीला जाणार होता असा बनाव रचण्यात आला होता. खोटे मॅरेज सर्टिफिकेट, खोट्या नावाने पासपोर्ट, सगळं रेडी करण्यात आलं होतं. रमेशला खरं म्हणावं तर विरजाला विकायचे नव्हते, पण चुकून तिचा फोटो सौदीला जाणाऱ्या बाकीच्या मुलींबरोबर पाठवला गेला आणि लागोलाग तिथे ती एका शेखला विकली पण गेली. आणि आता रमेश पाठीमागे हटू शकत नव्हता, नाहीतर त्याचे परिणाम त्याच्यासाठी चांगले झाले नसते. त्याचा नाईलाज होता, त्याला ती हवी होती, पण नशीब. विरजाला स्ट्रेचरवर टाकून ते एअरपोर्टच्या दिशेने निघाले. खाला आणि जावेद विरजाकडे हताश नजरेने बघत होते. त्यांनी त्यांच्या परीने विरजाला मदत करण्याचे सगळे प्रयत्न केले होते, पण शेवटी विरजाची किस्मत भारी ठरली. तिचं सौंदर्य जणू तिचं शत्रू ठरत होतं. परत एकदा रमेशने दुसऱ्या फोनने आपल्या आई ताराबाईंना फोन केला आणि आपण काही दिवस बाहेर जात आहोत याची परत आठवण करून दिली. स्थळ कॉलेज रोड. इथे जोसेफ आणि सितारा सिंग कॉलेज रोडवरचे सगळे CCTV चेक करत होते, तर तेव्हा लॅपटॉप घेऊन चालत्या कारमध्ये बसला होता. रस्त्यावरच्या CCTV कॅमेऱ्याची पूर्ण सिस्टीम हॅक करून त्या ब्लॅक कारचा माग काढत होता. तेवढ्यात त्यांच्या इंटेलिजन्स टीमने एक महत्त्वाची माहिती त्याच्यासमोर आणली. सुनीताबाईंचा ॲक्सिडेंट झाला नव्हता तर केला गेला होता. त्यावेळी त्या घटनास्थळाजवळ जो नंबर ॲक्टिवेट होता तोच नंबर विरजाच्या कॉलेजपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ॲक्टिवेट होता. विरजाच्या कॉलेजजवळ येताच तो नंबर बंद झाला आणि त्याच जागी दुसरा नंबर ॲक्टिवेट झाला, जो विरजाच्या अपहरणाच्या स्थळी उपस्थित होता. पण आता काहीच वेळापूर्वी त्या नंबरवरून ताराबाई माणिकचंद पवार यांना फोन करण्यात आला. तो नंबर कोणाचा आहे ते कळलं नाही. कदाचित खोटी आयडेंटिटी देऊन घेतला असावा, पण जुना नंबर रमेश माणिकचंद पवार याच्या नावाने रजिस्टर होता. ह्या ताराबाई गणेश जोशीच्या मोठ्या भगिनी असून तर रमेश माणिकचंद पवार त्यांचा सक्का भाचा आहे. गणेश जोशी म्हणजेच विरजा गणेश जोशी, विरजा जोशीचे वडील. त्या सगळ्या माहितीने देवाई आणि त्याची टीम क्षणभर चक्रावूनच गेली. देवाई, आता तो नंबरचे लोकेशन कुठे आहे? इंटेलिजन्स टीम, सर तो नंबर मूव्ह करतोय आणि त्याच्याबरोबर 2-3 अजून नंबरचे लोकेशन दाखवत आहे. सर, धीस नंबर्स आर रिलेटेड टू पीपल हू आर डुईंग ह्युमन ट्रॅफिकिंग. इंटेलिजन्स टीमने चाचरत त्याला सांगितलं. देवाई तसा घाबरला. देवाई, कुठे आहे त्याचं लोकेशन आता? वेअर आर दिस बास्टर्ड? इंटेलिजन्स टीम, सर दे आर मूव्हिंग टुवर्ड एअरपोर्ट इन अ ॲम्ब्युलन्स टीम. आय थिंक मॅडम इज विथ. देवाईने एअरपोर्टच्या रोडवरचे सगळे CCTV हॅक केले. त्याला त्या संपूर्ण रोडवर एकही ॲम्ब्युलन्स दिसली नाही. एअरपोर्टच्या जवळचे CCTV हॅक केले तेव्हा एक ॲम्ब्युलन्स तिथून बाहेर पडताना दिसत होती. बहुतेक आपल्या पेशंटला तिथे एअरपोर्टच्या आत सुरक्षित सोडलं होतं. देवा इथे पॅनिक झाला. ॲक्च्युअली ते सगळेच हादरले होते. वेळ खूपच कमी होता त्यांच्याकडे. जॉनने आपल्या काही बॉडीगार्ड्सना पोलिसांच्या मदतीने ती ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्यायला पुढे पाठवले. तसे त्यांच्या ताफ्यातील 2 ब्लॅक मर्चंट आणि एक पोलीस व्हॅन वेगळी झाली आणि दुसऱ्या दिशेने मार्गक्रमण करू लागली. इकडे देवाईने त्याच्या इंटेलिजन्स टीम्सला मेडिकल पेशंट ट्रॅव्हल्स करत असलेल्या सगळ्या फ्लाईटची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली. राणाने ऑलरेडी एअरपोर्ट ऑथॉरिटीजना इन्फॉर्म केलं होतं. देवाईच्या गाड्या धडाधड त्या रोडवरून वाऱ्याच्या वेगाने जात होत्या. इथे देवाई कमालीचा पॅनिक होत होता. त्याची जान संकटात होती. आता काही क्षणात ती त्याच्या आयुष्यातून निसटून जाणार. नुसता तडफडत होता तो. ती तिथून निघून जाणार आणि तो गाडीत बसून काहीच करू शकत नव्हता. व्हाय दिस कार इज नॉट मुव्हिंग फास्ट? त्या ऑलरेडी 100-150च्या स्पीडने जाणाऱ्या कारला वैतागून बोलत होता.
जीव जाणं काय असतं ते त्याला आज कळत होतं. इंटेलिजन्स टीमचा कॉल आला तर त्यांनी देवायला माहिती दिली. सर, एकूण 10 अशा फ्लाईट आहेत ज्याच्यामधून पेशंट मेडिकल ट्रीटमेंटसाठी परदेशात जात आहेत. त्यातल्या 6 फ्लाईट तर मध्यरात्री आहेत. आता एक फ्लाईट 4 तासाने डिले झाली आहे. त्या सगळ्या पेशंटचं वय 40, 50, 80च्या दरम्यान आहे. केवळ एकाच पेशंटचं वय मॅडमशी मॅच करत आहे आणि ती फ्लाईट काही क्षणातच सौदीला टेक ऑफ करणार आहे. देवाय अक्षरशः वेडापिसा झाला. रागाने, संतापाने, दुःखाने, हतबलतेने, प्रेमाने तो रमेश पवार जर आता त्याच्यासमोर असता तर त्याने हाताने त्याचे तुकडे तुकडे केले असते. एव्हाना ह्या थराराची बातमी मीडियापर्यंत पोहोचली होती. नक्की काय होतंय, का होतंय ते त्यांना कळत नव्हतं. पण नक्कीच काहीतरी विलक्षण घडतंय ह्याची जाणीव त्यांना झाली. देवायच्या टीमने ती बातमी दाबण्याचा खूप प्रयत्न केला तरी पण ती बातमी फुटलीच. देवायची मीडिया टीम आता डॅमेज कंट्रोलमध्ये लागली होती. स्थळ एअरपोर्ट. इथे देवाय ऊर घेऊन धावत सुटला होता. ना इज्जतीची पर्वा, ना इमेजची पर्वा, ना आजूबाजूच्या लोकांची पर्वा, ना मीडियाची पर्वा. 1760 कॅमेरे क्लिक करत होते. आशियातला सगळ्यात श्रीमंत माणूस, जगातला 5व्या नंबरची श्रीमंत व्यक्ती अशी बेभानपणे एअरपोर्टवर धावत सुटली आहे हे त्यांच्यासाठी कुठल्या 8व्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हते. देवाय सगळ्यांच्या पुढे. त्याच्या पाठीमागे राणा, जॉन, जोसेफ, सितारा सिंग, त्याची टीम, पोलीस सगळे अक्षरशः ऊर घेऊन धावत सुटले होते. पण तितक्यातच त्या विमानाने हवेत झेप घेतली. देवाय तिथे पोहोचेपर्यंत 10 मिनिटे ऑलरेडी निघून गेली होती. त्या दूर जात असलेल्या बारीकशा बिंदूसारख्या दिसणाऱ्या विमानाकडे बघून देवायचे काळीज अक्षरशः पिळवटून निघत होतं. वेड्यासारखा हाताने तो आकाशातले ते छोटंसं होत चाललेलं विमान पकडण्याचा प्रयत्न करत होता. अखेर डोळ्यातले अश्रू अनावर होऊन तो गुडघ्यावर कोसळला. सरेआम देवाय कार्तिक ठाकूर रडत होता, आक्रोश करत होता, आपल्या विकनेसचं प्रदर्शन करत होता. पण ह्या विकनेसच्या खाली तो जो तप्त लाव्हा खवळून निघत होता त्याची फक्त राणा आणि जॉनला कल्पना होती. स्वतःला महत्प्रयासाने सावरून देवाय उठला आणि एअरपोर्टच्या कंट्रोल रूमकडे वळला. तेवढ्यात जॉन त्याला बोलला, बॉस, मी चौकशी केली. विमान परत बोलवणे शक्य नाही. परत बोलवण्यासाठी नागरिक उड्डयन मंत्र्याची संमती लागेल. डायरेक्ट पंतप्रधानांना जरी कॉल केला तरी हे सगळं करण्यात बराच वेळ जाईल. तोपर्यंत ते विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत पोहोचलं असेल. जेट काढ राणा. देवायने एका वाक्यात त्याला उत्तर दिलं आणि विमानतळावर उभ्या असलेल्या आपल्या जेटकडे निघाला. आणि ह्यावेळी जर त्या मंत्र्याने आवश्यक परवानगी द्यायला नाटकं केली ना तर त्या मंत्र्यासकट देशाची राजगद्दीच बदलून टाकेल हा देवाय कार्तिक ठाकूर. देवाय रागाने नुसता थरथरत होता. त्याच्या संतापाच्या धगीत आज खूप काही जळणार होतं. हजारो करोडोंची देणगी देत होतात शेवटी तो ह्या सरकारला. जर ते सरकारच त्याच्या अडीअडचणीला कामाला येत नसेल तर काय करायचं असं नालायक सरकार सत्तेवर? भडका उडाला होता आणि त्याचा पहिला बळी काही तासातच पडणार होता. अर्ध्या तासाच्या आत त्यांचे पासपोर्ट ठाकूर एम्पायरमधून त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात आले होते. देवाय आणि त्याचे सहकारी जेटमध्ये बसले. बाकीची टीम पाठीमागच्या फ्लाईटमधून येणार होती. पोलिसांची साथ इथपर्यंत होती. देशाच्या गुप्तचर यंत्रणेला आता यात सामील करण्यात आलं होतं. दुबईमधल्या भारतीय दूतावासाला आधीच कल्पना देण्यात आली होती. तिथल्या एअरपोर्ट ऑथॉरिटीजना अलर्ट करण्यात आलं होतं. सौदीच्या त्या विमानाच्या पाठोपाठ जेट निघालं होतं. उशीर तर झाला होता पण देवाय काय हार मानायला तयार नव्हता आणि त्या रमेशचा पिच्चा काही सोडणार नव्हता. अगदी पाताळात ही घेऊन गेला असताना तो वीर झाला तरी तिथूनही खेचून आणलं असतं त्याने त्या रमेशला. देवाय त्या जेटमध्ये पण इथून तिथून एरझाऱ्या घालत होता. स्वस्थताच नव्हती त्याच्या जीवाला. कधी एकदा विमान उतरतंय आणि आपण आपल्या विरजाला बघतोय असं झालं होतं त्याला. त्या रमेश पवारचं तर काय करायचा विचार चाललेला त्याच्या डोक्यात. त्याच्याबरोबर त्याची सगळी सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स टीम पण गहन चिंतेत होत्या. जॉन, राणा आणि टीम एकाच वेळी
परराष्ट्रमंत्री, दुबईतला भारतीय दूतावास, एअरपोर्ट ऑथॉरिटीज सगळ्यांशी कोऑर्डिनेट करत होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री साहेबांच्या सचिवांचा फोन देवायला येत होता, जो तो कधीपासून टाळत होता. नव्हता तो त्या मनस्थितीत की कोणाशी काही बोलू शकेल. सोडणार नाही मास्टर तुला. फक्त माझा प्राण माझ्या हातात येऊ दे. मग तू आहेस रमेश आणि हा देवाय कार्तिक ठाकूर आहे. मजनू देखा, रांझा देखा, ना देखा देवाय. तो फिर तूने क्या देखा पगले. इश्क की फकीरी में होए पागल होए. दर दर भटके हीर हीर, लैला लैला, भटके भटके मिले न लैला मिले न हीर. बस अपनी जान की जुस्तजू में दर दर भटके बादशाह बनके. देवाय एकाच वेळी व्याकुळ होत होता, संतापत होता, दुसऱ्या क्षणी घाबरत होता, चिडत होता. भावनांचा जणू विस्फोट न विस्फोट होत होता त्याच्या त्या अंतरंगातल्या लावात. स्थळ दुबई एअरपोर्ट. 3.5 तासात जेट दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरलं. अजून मध्यरात्रच होती. त्यांना रिसीव्ह करायला भारतीय दूतावास, दुबई पोलीस, त्यांचे ऑफिसर आले होते. एअरपोर्ट ऑथॉरिस्ट आणि पोलिसांनी ते विमान रोखून ठेवले होते. एक पॅसेंजरला देवायच्या समोरून प्लेनमधून खाली उतरवण्यात आलं. जसा जसा एक पॅसेंजर खाली येत होता, देवायचं काळीज धडधड करत होतं. आता दिसेल, आता दिसेल, आता दिसेल. त्या एक पॅसेंजरकडे देवाय अगदी रोखून बघत होता. पण वीरजा त्यात कुठेच नव्हती. नाही तो रमेश. गेली कुठे ही? सगळे उतरले, पण जिच्यासाठी एवढं जीवाचं रान केलं होतं ती नव्हती. तसेच वाऱ्याच्या वेगाने देवाय आणि बाकीचे सगळे त्या प्लेनमध्ये धडाधड चढले आणि ते अख्खं प्लेन शोधू लागले. पण ती कुठेच नव्हती. ज्या सीटवर ती बसणार होती ती सीट रिकामी होती. देवाय अक्षरशः कोसळला. राणा आणि जॉनने त्याला हात धरून चेअरवर बसवलं, पण मानसिकरित्या त्याला सावरणं अशक्य होतं. हिज हार्ट वॉज पेनिंग सो मच. कुठे आहेस पिल्लू तू? कुठे आहेस जान? प्लीज समोर ये ग. असं नको खेळूस. मरून जाईल ग तुझ्याशिवाय. प्लीज बच्चा समोर ये ग. नाही चुकणार तुझा हा देवाय परत कधी. सगळी माफी मागेल ग तुझी. प्लीज ये ना समोर. तू म्हणेन तसंच वागेल, तसेच राहीन. पण तू ये एकदा समोर प्लीज जान. आय एक्स्ट्रीमली लव यू. प्लीज कम बॅक टू मी. त्याच्या डोळ्यातून अश्रू आणि हृदयातून रक्त निघत होतं. काळीज तर कधीच मरून गेलं होतं. तेवढ्यात जोसेफ आणि सितारा सिंग त्याच्याकडे धावत धावत आले. सर, गडबड झाली. मेडिकल व्हिसावर जे पॅसेंजर येणार होते ते मुंबई एअरपोर्टवर प्लेनमध्ये बोर्ड तर झाले होते, पण लास्ट मोमेंटला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी सांगून परत खाली उतरले. तसे देवायने आपले बंद केलेले डोळे उघडले. हा कुठला खेळ खेळतोय रमेश माणिकचंद पवार तू? राणा. इथे येताना 4 तास, जाताना 4 तास, एवढ्या 8 तासात तर तो रमेश मॅडमना. पुढे राणाला बोलवलं गेलंच नाही. जोसेफ परत बोलला, नाही सर, प्लेनमधून उतरल्यावर परत तो फोन ॲक्टिवेट झाला होता. आपली इंटेलिजन्स टीम त्याच्या फोनला ट्रेस करतच होती, पण एके ठिकाणी येऊन सिग्नल बंद झाला. तसे देवाने भुवई वर केली. तसा जोसेफ थोडं अडखळत बोलला, समुद्रात. तसे त्या सगळ्यांना झटका बसला. समुद्र? जोसेफ. हो समुद्रात. अजून इन्फॉर्मेशन काढली तर कळालं की ते एक मालवाहू जहाज आहे. ते ओमानला मुस्काटला चाललंय. देवाय. आता त्याची लोकेशन काय? किती वेळात ते पोहोचतंय? जोसेफ. सर, ते 2 दिवसात पोहोचेल. आता जहाज पाकिस्तान आणि ओमानच्या मध्ये आहे. तसे देवायने जोसेफला मिठीच मारली. देवाय. थँक्यू जोसेफ. थँक्यू बडी. तसा जोसेफ गहिवरला. त्या सगळ्यांसाठी हा थँक्यू सॉरी बोलणारा देवाय खूप वेगळा होता. खरंच प्रेम माणसाला बदलवून टाकतं. ते सगळे परत जेटकडे वळले. जॉन आणि राणा पाठीमागून आले. त्यांनी कौतुकाची थाप जोसेफ आणि सितारा सिंगच्या पाठीवर मारली. गुड जॉब लँड्स. जोसेफ आणि सितारा सिंग दोघेही अभिमानाने थँक्यू सर. जेट घेऊन ते सगळे ओमानकडे वळले. देवायकडे इतका पेशन्स नव्हता की ते जहाज मुस्काटमध्ये येईपर्यंत तो वाट बघेल. तो इंडियन एम्बॅसी आणि मुस्काट नेव्हीच्या सहाय्याने दुसरी बोट घेऊन आपल्या टीमबरोबर त्या जहाजापर्यंत पोहोचला. तटरक्षक दलाच्या मदतीने ते जहाज मध्येच थांबवण्यात आलं.
जहाजच्या ब्रिटिश कॅप्टनकडे चौकशी करण्यात आली. त्याने आणि त्याच्या डेप्युटीने देवाईचे सारे आरोप फेटाळून लावले. वरतून तुम्ही सगळं जहाज तपासू शकता असं उलट आव्हान दिलं त्यांना. देवाईची टीम, मुस्काट पोलीस, मुस्काट तटरक्षक दल, भारतीय दूतावासाचे अधिकारी, साध्या ऑफिसरच्या वेशात असणारे भारतीय गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी सगळेच ते जहाज ढुंढाळू लागले. 3-4 तासाच्या वर झाले पण विरजा काही मिळेना. कंटाळून थकून शेवटी त्यांनी देवाईला तसे सांगितले. पण देवाई ते मानायला तयार नव्हताच. नाही, ती इथेच आहे. माझी जान आहे इथेच. माझं मन म्हणतंय, माझं हृदय साक्ष देतंय. ती आहे इथेच. राणा, जॉन, ती आहे इथेच. राणा, बॉस बॉस, वी ट्रस्ट यू. पण आम्ही सगळं शिप शोधून काढली, अक्षरशः एक एक कोपरा शोधून काढला. पण मॅडम कुठेच नाही आहेत. तिथे परराष्ट्र मंत्रालयाचे मोठमोठे पदाधिकारी, दुबईच्या भारतीय दूतावासातील ऑफिसर, मुस्काट नेव्ही पोलीस ऑफिसर आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयातील ऑफिसर सगळेच उपस्थित होते आणि सगळेच देवाईला समजावत होते की तो जी व्यक्ती शोधत आहे ती या शिपवर सध्या उपस्थित नाही आहे. किंबहुना ती सौदी मुस्काटमध्ये आलीच नाही. पण देवाईचं हट्टहासी मन काही मानायलाच तयार नव्हतं. स्वतः ती शिप परत एकदा बघून आला. स्वतःच्या डोळ्याने अक्षरशः एक एक कोपरा चेक केला. पण ती नाही सापडली. त्याची जाण नाही सापडली. 10 तासांच्या वर होऊन गेले होते. आता थोडं थोडं उजडायलाही लागलं होतं. सगळे थकले होते. अक्षरशः 36 तासांच्या वर होऊन गेले होते. कोणी काही खाल्लं नव्हतं. त्याच्या मागोमाग सगळे त्याच्या विरजाला शोधत सौदीपर्यंत आले होते. देवाईचं मन काही मानत नव्हतं. पण त्या सगळ्यांसाठी तो कॅफेटेरियामध्ये जायला तयार झाला. सगळ्यांनी त्याच्या नकळत निश्वास सोडला. त्यांना खूप वाटत होतं की देवाई ज्या व्यक्तीला शोधतोय ती त्याला मिळून जावो. पण ती समोरच दिसत नाही तर करणार काय? सगळे कॅफेटेरियात बसले होते. खूप वेळ झाला कोणी काही खाल्लं नसल्यामुळे सगळ्यांनाच मजबूत भूक लागली होती. पण आपला बॉसच काही खात नसल्याने देवाईच्या टीमने काही खायला नकार दिला. शेवटी देवाईनेच त्यांना डोळ्याने इशारा करून समजावले. तेव्हा कुठे ते सगळे जेवायला बसले. वेटरस एक एक डिश सगळ्यांना सर्व करत होते. थोडं खाल्ल्या पिल्ल्यावर त्या सगळ्यांना तरतरी आली. देवाईने मात्र फक्त कॉफीच मागवली. जॉन आणि राणा मात्र अजूनही काही खातच नव्हते. त्यांना माहीत होतं की त्यांचा बॉस वरतून जरी सगळं नॉर्मल दाखवत असला तरी आतून तुटला आहे. देवाईच्या या अवस्थेकडे बघून कसं घशाखाली उतरणार होतं त्यांच्या? विरजा आता कुठल्या परिस्थितीत असेल, काही खाल्लं असेल की नाही या विचारांनी देवाईचं मन सारखं व्याकुळ होत होतं. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.